हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल आणि आनंदात असाल. तर खूप दिवस झाले आहेत आपले लाँग व्हिडिओज काही येत नाही आहेत, त्यासाठी माफ करा. पण आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते आधी आजचं वेदर चेक करून घ्या. खूप छान आणि असं एकदम स्वच्छ असं आकाश इथे दिसतं आहे आणि खूप मस्त वातावरण होतं आजचं आणि आजचा दिवसही खूप छान होता. कारण की खूप दिवसापासून मी काही प्रोडक्ट बघत होते, तेच म्हणजे इडली पात्र वगैरे. तर त्यातलं मला एक प्रोडक्ट वेमोर या ब्रँडचं आवडलं. तर त्याच्यामध्ये 3 in 1 असं ते आहेत की 2 इडली पात्राच्या प्लेट्स आहेत, त्याच्यानंतर 2 ढोकळ्यासाठीच्या प्लेट्स दिल्या आहेत आणि एक स्टीमिंगसाठीचं प्लेट दिलेलं आहे आणि कढई आणि वरती त्याच्या झाकण लीड आहे. तर ती कढई पण खूप छान आहे आणि लीड पण खूप सुंदर आहे. मला असं वाटलं की लीडचं वेट जास्त आहे कढईपेक्षा, पण क्वालिटी म्हणाल तर ओव्हरऑल सगळ्या प्रोडक्टची खूप छान आलेली आहे. मी फ्लिपकार्टवरून मागवलं आहे आणि सेलमध्ये मला 850पर्यंत हे बहुतेक मिळालं असावं. मी चेक करून नंतर मेन्शन करेन. आणि त्याच्यामध्ये ही स्टीमिंग प्लेट मिळाली, ज्याच्यामध्ये आपण मोदक, मोमोज असं ट्राय करू शकतो. आणि ढोकळा तर मी बनवायची, पण केक टिनमध्ये बनवायची, कुकरमध्ये. सो आता मी ह्याच्यामध्ये बनवून बघेन आणि तो कसा झाला याचा रिव्ह्यू पण मी नंतर एखाद्या वेळेस शेअर पण करेन. आणि ह्या इडली पात्राच्या ज्या 2 प्लेट्स मिळाल्या आहेत त्याच्यामध्ये 7-7-14 अशा एका वेळेस 14 इडल्या बनणार. तर आमच्यासारख्या एका छोट्या फॅमिलीला खूप परफेक्ट आहे हे. आणि ही जी कढई आहे ना, याच्यामध्ये तुम्ही सांबर किंवा रस्सम अशा एखाद्या पातळ रस्सा भाज्या वगैरे फोडणीला देऊन बनवू शकता. म्हणजे इतपत ती छान क्वालिटीमध्ये आहे. तर प्रोडक्ट खूप सुंदर वाटलं आहे मला. क्वालिटी पण छान आहे. इडली, मोदक आणि आपले ढोकळा असं तर बनणारच आहे, प्लस ती कढई पण आपण यूज करू शकतो. सो खूप आवडलं मला हे प्रोडक्ट. तुम्हाला पण जर असं काही प्रोडक्ट हवं असेल किंवा हेच प्रोडक्ट हवं असेल तर मला तुम्ही कमेंट करा लिंक, आणि मी कमेंट सेक्शनमध्ये तुमच्यासोबत ती लिंक शेअर करेन. नाहीतर तुम्ही मला इंस्टाग्रामवर जर फॉलो करत असाल तर मी बायोमध्ये किंवा स्टोरीला हा प्रोडक्टची लिंक मी टॅग करून देईन. सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. होमबडी क्वीन या नावानेच ते आहे. आणि या चॅनलला पण सबस्क्राईब करा जर अजूनही तुम्ही केलं नसेल तर. आणि व्हिडिओ पुढे पाहत राहा. झालं असं की माझी भांडी पण घासायची होती भरपूर, तर मग ती सगळी भांडी मी पटापट घासून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि रॅकमध्ये ठेवून दिली. सगळा ओटा आवरला, सिंक क्लीन केला. कारण की भांडी जर सिंकमध्ये राहिली ना तर मग तुम्ही कितीही किचनमध्ये आवराआवर करा, कितीही कामं करा, ते किचन आवरल्यासारखं वाटतच नाही. त्यामुळे मग पटापट सगळी भांडी वगैरे आवरून घेतली, किचन ओटा क्लीन करून घेतला आणि नंतर मग जेवणाची पण तयारी करायची होती. त्यामुळे मग आज ठरवलं होतं की मसूरची आमटी बनवायची आणि मी कधी मसूरची आमटी बनवली नव्हती. तर मग म्हटलं आज ट्राय करूया, म्हणून मग मी मसूर भिजत घातले होते. पण मला वाटतं ते भिजत न घालताच डायरेक्ट कुकरला लावायला हवे होते. असो, तर जेवण पण बनवून घेणारच आहे. माझे कपडे पण धुतलेले होते, मशीनमध्ये लावले होते आणि मी ते सुकत घालायला विसरून गेली होती. आणि मग विचार केला की आधी भांडी वगैरे आवरून झाल्यानंतर मस्तपैकी कपडे वगैरे सुकत घालेन. तर माझ्या आता इथे भांडी वगैरे घासून झाली आहेत. तर मला अजून एक गोष्ट शेअर करायची होती, जी मला आता बोलता बोलता आठवली. खरं तर आपल्या व्हिडिओज ना अजूनही तेवढे रीच नाही आहे, पण जे काही व्हिडिओज बघितले जातात ना त्यातले सबस्क्रायबर्स अजूनही कमी आहेत आणि सबस्क्राईब न केलेली लोकं व्हिडिओज बघत आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही जर व्हिडिओ बघतच आहात तर एखाद्या छोट्या क्रिएटरला तुम्ही सबस्क्राईब करायला काही हरकत नाही, कारण ते अगदीच फ्री आहे. तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर ऑफकोर्स त्या क्रिएटरला एक मोटिवेशन पण मिळतं. आणि लाईक केला व्हिडिओला, कमेंट केलं तर मग एंगेजमेंट वाढते आणि आमच्यासारख्यांचे व्हिडिओज हे जास्त लोकांना सजेस्ट केले जातात आणि मग त्यातनं अजून सबस्क्रायबर मिळतात. तर मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा सबस्क्राईब केलं पाहिजे जर का तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण की याच्यातनं ना एक वेगळाच हुरूप येतो आणि मग कॉन्फिडन्स लेवल पण वाढतो आणि छान छान टॉपिक सुचायला लागतात. आपण छान छान व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यासोबत शेअर पण करता येतात. तर माझ्यासारख्या एखाद्या इंट्रोवर्ट व्यक्तीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही ते मोटिवेशन मला द्यावं असं वाटतं.
चला तर माझं आता कपडे पण सुकत घालून झाले आहेत, पटापट सुकत घालून घेतले आणि मी घरामध्येच सुकत घालते, कारण पावसाचा काही भरोसा नसतो इथे बँगलोरमध्ये, कधीही आणि कसंही पडतो. तर मग भाताचा आणि मसूरचा डब्बा मी कुकरला लावून घेतला आणि जेवण पण नंतर बनवून घेतलं, पण नंतर काही शूट केलं नाही. त्यामुळे आजच्या दिवसासाठी एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा.